ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यात गेली 2.5 महिने बंद असलेली महात्मा फुले मंडई आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे। त्यामुळे पुणेकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी म्हणावी लागेल, कारण गेल्या 2.5 महिन्यांपासून ही मंडई बंद होती। शिवाय महिलांचे खरेदीसाठी आवडते ठिकाण तुळशीबाग मार्केट आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असलेलं शॉपिंग स्पॉट हाँगकाँग लेन हे सुद्धा सुरू होत आहे। अर्थात सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे खूप गरजेचं आहे। मास्क, सॅनिटायझर बद्दलचे समविषमचे नियम हे सगळं पाळून शहरातल्या प्रमुख बागा सुद्धा आता उघडण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे पुणेकरांचं जे रोजचं आधीचं आयुष्य होतं कोरोनाच्या आधीचं, लॉकडाऊनच्या आधीचं, ते हळूहळू आता पूर्वपदावर येते। अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अद्वैत, ज्या क्षणाची कदाचित पुणेकर गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत असतील, तो पुनश्च हरिओम आता होताना दिसतोय। बरोबर आहे। आपण बघितलं तर अनलॉक 1 किंवा बिगिन अगेन असं म्हणत आता पुन्हा एकदा कोरोना सोबत आयुष्य जगायला आपण सुरुवात केलेली आहे आणि मार्केट यार्ड पाठोपाठ आता महात्मा फुले मंडई ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने, ग्राहकाच्या दृष्टीने। ती आता उघडते। लगतची तुळशीबाग जी अनेक महिने बंद होती ती सुद्धा उघडते। हाँगकाँग लेन उघडते आहे। याच्या आधी आपण बघितलं की लक्ष्मी रोड वगैरे परिसर उघडले आणि सम विषम म्हणजे काही दुकानं सम तारखेला उघडतील, काही दुकानं विषम तारखेला उघडतील। तसंच मास्क घालणं बंधनकारक आहे, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणं आवश्यक आहे। हे सगळे नियम पाळून आता हळूहळू पुणेकरांची जी एक लाईफस्टाईल आहे ती सुरू होताना दिसते। दुसरीकडे आणखीन एक दिलासा देणारी गोष्ट अशी आहे की रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी जो आहे तो सुद्धा आता 15 दिवसांवरती पोहोचलेला आहे। म्हणजे पूर्वी रुग्णसंख्या दुप्पट व्हायला 8 दिवस लागत होते, तर आता 15 दिवस लागत आहेत। याचाच अर्थ रिकव्हरी रेट देखील वाढलेला आहे। निश्चितपणे बाधित रुग्ण होत आहेत किंवा मृत्यूचं प्रमाण आहे, परंतु त्याचबरोबर रुग्ण बरे होत आहेत आणि रुग्णांचा दुप्पट होण्याचा वेग मंदावलेला आहे। ही देखील एक दिलासादायक गोष्ट आहे। त्यामुळं तू म्हटलास त्याप्रमाणे पुनश्च हरिओम करताना सावधगिरी निश्चितपणे बाळगायची, मात्र घाबरून जायचं नाहीये, योग्य ती काळजी घ्यायची पुणेकरांनी, असाच याचा अर्थ आहे। विलास, नक्कीच पुणेकरांना आपल्या लाईफस्टाईलमध्ये थोडासा बदल करत कोरोनासोबत आता जगायला शिकावं लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, सगळ्या प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी तुम्ही news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला नक्की लॉग ऑन करा। कुठे जाऊ नका, पहा फक्त news18 लोकमत।